थांबा थांबा, तुम्ही कधी बाबुलनाथला गेलाय? बाबुलनाथ शिव मंदिर जे मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. त्याचा इतिहास 300 वर्षांहून अधिक जुना आहे. नसेल तर चला बघूयात. गाडीची थर्ड सर्व्हिस करून झाल्याच्या नंतर आता नेक्स्ट कुठे हे मी गुगलवर बघत होतो. गुगलवर सर्च केलं ओल्डेस्ट टेम्पल इन मुंबई आणि गुगलने हा रिझल्ट मला समोर दिला. मी अजून या मंदिराबद्दल सर्च केलं, त्याचा इतिहास बघितला, फोटो व्हिडिओ बघितले आणि लगेचच नेक्स्ट वीकचा प्लॅन फिक्स केला, तो बाबुलनाथ मंदिर बघायचा. घरातून बरोबर 12 वाजता निघालो. हातात हेल्मेट घेऊन लाईन मध्ये थांबलो रिक्षेची वाट बघत. पहिला रिक्षेचा प्रवास, मग माझ्या बाईकचा. काही वेळानंतर आम्ही कुठे पोहोचलो हे गुगललाच माहिती, पण रस्त्याच्या बाजूलाच आत्ताच लग्न झालेलं एक नवीन जोडपं फोटोशूट करत होतं. लग्न होतं मराठी माणसाचं, त्यामुळे जास्त विचार न करता गाडी बाजूला पार्क केली आणि एकटाच हॉलमध्ये जाऊन मस्त असं जेवण जेवलो आणि पुढचा प्रवास चालू केला. पुढे मोठा बाईंचा अँटिलिया बघून, मंदिरा शेजारी सेफ जागा बघून गाडी पार्क केली आणि मंदिर बघायला सुरुवात केली. मुख्य मंदिरात म्हणजे जिथे महादेव विराजमान आहे तिथे जाण्यासाठी 110 पायऱ्या आहेत आणि आता लोकांसाठी लिफ्ट सुद्धा अवेलेबल आहेच. तुम्ही कधी विचार केलाय आपली जुनी मंदिरं, जी खूप जुनी मंदिर आहेत, ती एका टेकडीवर वगैरे असायची, ती का? आम्ही पायऱ्या चढत मुख्य मंदिरापर्यंत गेलो, पण पायऱ्या चढताना पायऱ्यांच्याच बाजूला प्रत्येक पायरीवर उलट्या पानावर ज्योत पेटून ठेवली होती. पायऱ्या चढून वर गेल्याच्या नंतर मुख्य मंदिराचं दर्शन होतं. मंदिर अतिशय सुंदर, गुंतागुंतीच्या पद्धतीने कोरलेले खांब, भिंती, कळस बघण्यासारखे. या मंदिराचा इतिहास तुम्ही नक्की वाचा, कारण या मंदिराचा इतिहास एका मराठी माणसापासून चालू होतो. संपूर्ण मंदिर बघून झाल्याच्या नंतर काहीसा वेळ मंदिरामध्ये घालवला आणि त्यानंतर मंदिराच्याच बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा घेतली, मॅप लावला आणि बसलो डिकॅथलॉन मध्ये, कारण मी थोडासा वेगळा प्लॅन करतोय. घरी येताना मध्ये जसा अल्पाहार घेतला आणि घर गाठलं.